म्हणजे ही दिशा आणि त्याचं डायरेक्शन एकाच लाईन मध्ये आलं. म्हणून ते इथेच पडलं. असं काही नाही, पुण्यात बारामतीत पण पडू पण ते शकते, बारामती आत्ताही समोर पडू आलं शकते. असतं तर बारामती समोर पडलं असतं किंवा ते बीडच्या समोर आलं तर बीडमध्ये पडलं असतं. हे बघा, लोणारला जी उल्का पडली ती महाकाय उल्का, आणि अशी उल्का 10,000 वर्षातून एकदाच पडते, आणि एकदा पडून त्याची शक्यता समुद्रामध्ये जास्त आहे, कारण 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याकडे हा. attract होतं जास्त. आणि आता कसं आहे की माहितीये का, असे लाखो उल्का पडतात, परंतु आपल्या आजूबाजूला ओझोन लेअर आहे नाही ओझोन आहे आणि ते आणि गुरुग्रहामुळे वायुमंडळ, ते हा, अट्रॅक्ट वरच्या होतात वरी ते. ब्लास्ट होतात, म्हणजे नष्ट होतात. हो बरोबर, ते घर्षणमुळे ते परंतु याच्यापासून काय आहे की आकारमान जर खूप मोठे असतात तर त्या येऊ येऊ शकतात, शकतात. आणि त्या पण प्लेन सपाट भागावरती पडायला पाहिजे, मग असे सर्व निर्माण होऊ शकतात. परंतु आता विज्ञान आपलं एवढं पुढे गेलेलं आहे की आपल्याला आधीच माहित पडतं की उल्का पृथ्वीच्या दिशेने म्हणजे रॉकेट येणार. टाकून उडवून टाकते हा, right. आपण मिसाईल किंवा रॉकेटने त्याला तिकडेच ब्लास्ट करू शकतो, एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे सध्या. चालेल. सर्वेश पार्ट मध्ये काही आयटम राहिले ते बघू पहिला. हे बघा, आता हे बघा, हे ॲगेट आहे. काय हे ॲगेट म्हणजे माहिती का की एखाद्या दगडाला किंवा वाळूला उष्णता दिली त्याचं रूपांतर सिलिकेट म्हणजे काचा. तर ज्यावेळेस दगडाला उष्णता दिली की त्याचं रूपांतर स्फटिकात म्हणजे ॲगेटमध्ये होते. ठीक आहे, तर हे ॲगेट ट्रान्सपरंट होतं. ट्रान्सपरंट म्हणजे याच्यातून लाईट रिफ्लेक्ट होऊ शकते आरपार. हे कधी बनतं सर, कधी म्हणलात? खूप उष्णता किंवा खूप स्फोट झाला तर बर त्या बर ठिकाणी बर बनू शकते. ओके ओके हा. लक्षात. तर गारगोटीचा प्रकार वेगळा आहे, हा वेगळा आहे. बरं. गारगोटी पूर्ण आरपार नाही घेतली जात. मानवाने जे काही हे तयार केले वेपन म्हणजे शस्त्र तयार केले, सगळ्यात आधी त्यांनी लाकडी, त्याच्यानंतर हाडाचे जे काही शस्त्र होते आपले वेपन ते सगळे म्हणजे नष्ट झाले किंवा काळाच्या ओघामध्ये ते मागे पडले किंवा ते त्यांची झीज झाली किंवा ते सडून खराब झाले. परंतु दगडाचे, पाषाणाचे आणि ॲगेटचे जे काही वेपन बनवले ते अजून पण आहे, बरोबर. कारण याला काहीच होऊ शकत नाही. तर हे पूर्ण ते आता काही म्हणजे आपल्या भारतामध्ये काही जागा अशा आहेत की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे सापडतात तुम्हाला, तर मग ते कलरचे ज्वेलरीमध्ये यूज करतात. आणि हे प्युमिक्स आहे, हा पाण्यावर तरंगतो, तुम्हाला पाण्यावर तरंगून दाखवेल, लाईट वेटेड हा तोच. किंवा याला रामसेतूमध्ये अशाच प्रकारचे दगड वापरले, हे माहिती हा, लाईट वेटेड झाले. पोरस आहेत हे. पोरस म्हणजे प्युमिक्स तेच.